सर्वांना नमस्कार। काही दिवसावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणार आहेत आणि त्याचा जवळपास वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलेलाच आहे। फक्त त्याच्या तारखा, त्याची आचारसंहिता या सगळ्या गोष्टी होण्यापूर्वी निवडणूक आयोगाने ज्या काही गंभीर स्वरूपाच्या गोष्टीची नोंद केलेली आहे ती नोंद पाहणं अत्यंत गरजेचं आहे। कारण एकतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आधीच वेळेवर होत नाहीयेत, खूप उशिरा होत आहेत। 6-6 महिने, 1-1 वर्ष प्रशासक नेमला गेला, त्यातून काय झालं ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। विकास कामाचा खेळखंडोबा आणि लोकशाहीचं अधिकाराचं खास करून केंद्रीकरण हे निश्चितच धोकादायक असतं। विकेंद्रीकरण करायचं असेल तर निवडणूक आयोगाने ज्या 4 गोष्टी सांगितल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेत असताना आमच्या समोर जे आव्हान आहे ती आव्हानं कोणती आहेत? त्यात पहिलं आव्हान त्यांनी सांगितलं ते म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार। खास करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा संबंध हा गावगाड्याशी असतो, वाडीतांड्याशी असतो। त्यामुळे उमेदवार कसा आहे, तो उमेदवार जर गुन्हेगारी स्वरूपाचा असेल तर त्या उमेदवाराला पाडणं, त्या उमेदवाराला गाडणं हे मतदारांचं काम आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। अन्यथा तो उमेदवार जर निवडून आला, अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचा उमेदवार जर निवडून आला ज्याच्यावर अनेक असंख्य गुन्हे दाखल आहेत, हा समाजाचं काम करत असताना किंवा एखादं चांगलं काम करत असताना जर गुन्हे दाखल झाले असतील, एखादा शेतकऱ्यासाठी मोर्चा काढला असेल, एखादा कामगारासाठी, कष्टकऱ्यासाठी रास्ता रोको केला असेल, एखाद्या समाजाच्या मागणीसाठी काही गोष्टी झाल्या असतील, त्या संदर्भातले जर गुन्हे असतील तर निश्चितच तो उमेदवार चांगलाच समजावा। परंतु त्या उमेदवारावर जर देशविघातक गुन्हे असतील, दरोडेखोरीचे गुन्हे असतील, अत्याचाराचे गुन्हे असतील, दुसऱ्या समाजातल्या माणसांना जातीवाचक शिवीगाळ करून सामाजिक तेढ निर्माण करणारे जर गुन्हे असतील तर तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा उमेदवार समजावा आणि असा उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून येणं हे घातक आहे, असं निवडणूक आयोगाचं पहिलं निरीक्षण आहे। दुसरं निरीक्षण, मग यावर उपाय काय आहे? तर उपाय असा आहे की गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवाराला कुठल्याही राष्ट्रीय किंवा जे काही पक्ष आहेत त्या पक्षांनी उमेदवारी देता कामा नये। हा, तो बेविरोध तो जर निवडून म्हणजे स्वतःच उभा टाकत असेल अपक्ष तर निश्चित त्याला त्याची जागा निश्चित दाखवल्या जाईल मतदारांच्या माध्यमातून, पण पक्षांनी अशा उमेदवाराला पहिल्यापासून टाळलं पाहिजे। दुसरा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे घराणेशाही, म्हणजे प्रस्थापित जे काही उमेदवार एकाच घरामध्ये सगळ्या सत्तेचं केंद्रीकरण झालेलं आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पुन्हा होता कामा नये। कारण घरातलाच आमदार, त्याच घरातला पंचायत समिती सदस्य, त्याच घरातला अजून कोणता तरी म्हणजे जिल्हा परिषद सदस्य, त्याच घरामध्ये बँकेचा अध्यक्ष, त्याच घरामध्ये कारखान्याचा अध्यक्ष, त्याच घरामध्ये अशा पद्धतीचं जे काही केंद्रीकरण आहे हे केंद्रीकरण लोकशाहीसाठी घातक असल्याचं निरीक्षण हे निवडणूक आयोगाचं आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे। म्हणून या येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रस्थापित एखादा व्यक्ती असेल जो पिढ्यानपिढ्या सत्तेमध्ये आहे त्याला दूर सारून एखादा आता नवनवीन समाजामध्ये कार्य करणारा, सामाजिक क्षेत्रामध्ये निश्चितच आपला वेळ देणारा, पैसा देणारा, आपला अनुभव देणारा अशा व्यक्तीला संधी दिली तर तो संधीचं सोनं करू शकतो आणि त्याला त्याची जाण असल्यामुळे तो सोडवेल प्रश्न सर्व। हा दुसरा अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर सुद्धा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येकाने लक्ष देणं गरजेचं आहे। त्यानंतर महत्वाचा पुढचा एक मुद्दा येतो तो म्हणजे निवडणुकीमध्ये होणारी हिंसा। ही हिंसा थांबली पाहिजे। निवडणुका ह्या अत्यंत आनंददायी वातावरणामध्ये झाल्या पाहिजे। तो एक उत्सव म्हणून, तो एक अधिकाराची देवाणघेवाण म्हणून या निवडणुकीकडे पाहणं गरजेचं आहे। नाहीतर स्थानिक लेवलला एकमेकावर होणारी विकारी टीका आणि त्या टीकेतून होणारी हिंसा ही घातक आहे। टोळक्यांनी होणारी हिंसा अजून घातक आहे। म्हणून कुठल्याही पद्धतीचं निवडणुकीला गालबोट लागणार नाही, कुठेही हिंसा होणार नाही याची काळजी त्या त्या भागातल्या उमेदवारांनी घेतली पाहिजे आणि अत्यंत हसत खेळत विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे। म्हणून निवडणूक आयोगाचं हे जे तिसरा महत्वाचं आव्हान आहे ते म्हणजे निवडणूक होणारी हिंसा टाळली पाहिजे। आणि त्यासोबत अगदी शेवटच्या आव्हानाकडे येऊया आपण, ते म्हणजे प्रश्नाची जाण असणारा उमेदवार असणं गरजेचं आहे। कारण होतं कसं की स्थानिक आता गावगाड्यामध्ये शेती महत्वाची आहे, शेतीवर आधारित प्रश्न महत्वाचे आहेत,
मग एखादा कुठला तरी आयात उमेदवार केला जातो, त्याला प्रश्नाची कुठलीही जाण नसते, फक्त त्या भागामध्ये त्या सर्कलमध्ये कुठेतरी तो येतो आणि मग नंतर आपलं उष्ण बळ अवसान दाखवतो आणि मला निवडून दिल्यानंतर काय होईल, तर काही होणार नाही. तो निवडून दिला की शहरामध्ये पुन्हा येईल. म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था ह्या ग्रामीण भागाशी निगडीत असल्यामुळे शहरातील उमेदवारांनी या भागावर अतिक्रमण करता कामा नये. त्या त्या भागातला विशेष म्हणजे जरी तो आयात उमेदवार असेल तर तो ग्रामीण भागातलाच असला पाहिजे, जेणेकरून ग्रामीण खर तर पूर्ण तिथल्या परिसराशी त्या प्रश्नाची त्याला पूर्ण जाण असणं आवश्यक आहे. तरच तो पुढे भविष्यात प्रश्न सोडवेल. आणि पुढेच एकदा ग्रामीण भागातल्या सगळ्या मतदारांना आमच्या माध्यमातून एक विनम्र अशी विनंती आहे की कुठल्याही शहरी भागातून आलेल्या प्रस्थापित असो किंवा कुठलाही उमेदवार, या उमेदवारावर मतदार रूपी आशीर्वादाचे हात तुम्ही ठेवता कामा नये. तुमच्या परिसरामधला जो उमेदवार आहे, जो तुमच्या सुखदुःखामध्ये अगदी धावून येऊ शकतो, काही क्षणामध्ये तुमच्या सोबत उभं राहू शकतो, असा उमेदवार तुमचा प्रतिनिधी म्हणून निवडून देणं हे मतदाराचं कर्तव्य आहे. आणि अशा पद्धतीची जर निवडणूक झाली तर निवडणूक आयोगाने जे महत्वाची आव्हानं सांगितलेली आहेत ती आव्हानं दूर करण्याचं काम हे तेथील त्या मतदाराचंच आहे, हे आपण समजून घेतलं.